मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट गुंतवणूक या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजचं मार्केट हे फ्लॅट बंद झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. जास्त मंदीही नाही आणि जास्त वाढलेलं नाही. आज जर पाहिलं तर सेन्सेक्स हा 34 अंकानं मायनस झाला आहे फक्त, आणि निफ्टी 50 हा 1.10 अंकानं मायनस झालेला आपल्याला इथं, प्लस झालेला आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. त्यामुळं फ्लॅट क्लोजिंग असं म्हणता येईल. वाढणारे स्टॉक आणि पडणारे स्टॉक जर पाहिले तर वाढणारे स्टॉक थोडेसे जास्त होते पडणाऱ्या स्टॉकपेक्षा. आज आपण एका सबस्क्राईबचा प्रश्न घेणार आहोत. यांनी विचारले, अर्णव नाव आहे, तुम्ही इथं नाव बघू शकता. तर ह्या मॅडमनी असं विचारलेलं आहे की सर विप्रोचा व्हिडिओ बनवा. तर आज विप्रोवर आपण चर्चा करू. त्याबरोबर दुसऱ्याही 2 कंपन्या आपण बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूया. विप्रो ही कंपनी IT क्षेत्रात काम करते हे आपल्याला माहीतच आहे. नवीन काही सांगायची गरज नाही आहे. हिचं मार्केट कॅप पाहिलं तर ही कंपनी 2,58,000 करोडचं मार्केट कॅप ह्या कंपनीचं आहे. म्हणजे खूप मोठी कंपनी आहे. आणि एवढी मोठी कंपनी असेल आणि ती जर फास्ट चालत असेल तर घ्यायला हरकत नाही. बघूया कशी चालते. तर स्टॉकचा PE जर पाहिला तर 23चा PE आपल्याला पाहायला मिळत आहे. हिचा ROC ROE 17 व 15 इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. फेस व्हॅल्यू 2 आहे. हिचं सेल्स बघा. सेल्स जर पाहिले तर मार्च 2016 पासून जर सेल्स पाहिले तर 51,000 करोड, 55,000, 54,000, 59, 61, 61, 79, 90. म्हणजे 55,000 सेल्स 2016ला, 51,000 सेल्स 2016ला होते. आज 2023 संपलेला आहे आणि 24 चालू झालं आहे. 90,000 सेल्स झालेले आहेत. म्हणजे अजूनही सेल्स डबल झालेले नाहीत. नेट प्रॉफिट बघू. नेट प्रॉफिटमध्ये काय आहे तर नेट प्रॉफिटही 16 पासून आहे. तर 8,900 करोड, 8,500, 8,000, 9,000, 9,700, 10,800, 12,200, 11,300. 8,000चं अजूनही प्रॉफिट 16,000 इथं एवढ्या 16 पासून आतापर्यंत म्हणजे 8 वर्षात हे झालेलं नाही. हिचे CAGR जर पाहिले तर CAGR बघा. CAGR कसे आहेत तर ही सेल्स ग्रोथ आहे, प्रॉफिट ग्रोथ आहे, सिंगल डिजिट आहे. आणि आपल्याला मिळालेले CAGR आहे ते 10 वर्षाचे सेल्स ग्रोथ 9% आहे, 5 वर्षाचे 11, 3 वर्षाची 14. प्रॉफिट ग्रोथ सिंगल डिजिट 7%, 7% आणि 3 वर्षाची 5%. आणि स्टॉक प्राईस CAGR 10 वर्षाचे 9% आहेत, 5 वर्षाचे 12 आणि 3 वर्षाचे 6%. आता ह्या वर्षी स्टॉक चालला थोडासा म्हणून 25% आपल्याला इथं दिसत आहेत. आणि हा 25 आहे म्हणून इथं आपल्याला 6 आणि 12 दिसायला येत नाही. तर हे त्याच्यापेक्षाही कमी राहिले असते. आणि मला सांगा, जर आपल्याला बँक 7-8% द्यायचली तर इथं एवढं डोकं लावून जर आपल्याला 10 आणि 12%च मिळत असतील तर हा स्टॉक ठेवायला पाहिजे की नाही, तुम्हीच विचार करा. पुढं बघूया. हा स्टॉक जर पाहिला आता 495 वर चालू आहे आणि वर तो 700च्या पुढं गेलेला आपल्याला इथं पाहायला मिळते. हा कदाचित असा यू पॅटर्न बनवू शकतो. खाली घेतलं इथं वर जर इथं खाली आपण बाईंग केली आणि इथं वर जर विकलं तर आपल्याला तेवढंच प्रॉफिट होईल. पण हा चालतो कसा मी दाखवतो तुम्हाला पुढं. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं तो 2000ला 18 फेब्रुवारी 2000ला 334 रुपयाला हा शेअर आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. इथं तुम्ही बघू शकता 334 रुपयाला होता 2000ला, 18 फेब्रुवारी 2000. आता फेब्रुवारी चालू आहे आणि 2024 चालू आहे. म्हणजे 24 वर्ष झाले. 334चे पैसे अजूनही डबल झालेले नाहीत. आजही जर स्टॉक जर पाहिला तर 495 रुपयावर चालू आहे. म्हणजे आता 500 झालेत. आणि 350 म्हणल्यानंतर हे जवळपास 700 रुपये व्हायला पाहिजे होते. 24 वर्ष ठेवून जर तुमचे पैसे डबल होत नसतील तर तुमच्याकडे किती पैसा आहे आणि असा व्यर्थ पैसा तुम्ही गुंतवू शकत असाल तर
मला काही हरकत नाही, तुम्ही गुंतवू शकता, कारण निर्णय तुमचा आहे. थोडे पैसे असतील, माझं असं मत आहे की आपल्याकडे थोडाच पैसा असतो आणि चुकीच्या ठिकाणी गुंतला तर आपला पैसा अडकून पडतो. म्हणून ह्याच्यापेक्षा चांगल्या कंपन्या, रिटर्न देणाऱ्या चांगल्या कंपन्या आपल्याकडे आहेत. ही कंपनी बघू शकता, ही कंपनी सिग्मासॉल आहे. IT क्षेत्रातल्याच मी कंपन्या दाखवणार आहे तुम्हाला. तुम्ही त्याच्यातल्या निवडायच्या असतात की कोणती आपल्याला चांगली वाटते ते. हिनं 3 वर्षामध्ये 196% रिटर्न दिलेत. सेल्स जरी पाहिली आणि प्रॉफिट ग्रोथ जरी पाहिली तर 3 वर्षाची आहे, नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे. पण बघा, सेल्स ग्रोथ 74% आहे 3 वर्षाची आणि प्रॉफिट ग्रोथ 91% आहे. ह्याच्यापेक्षा इथं जास्त CAGR मिळतात आणि मिळालेली आहेत. ही कंपनी चांगली आहे. त्याच्यानंतर ही बघा केसॉल, हिचेही CAGR बघू शकता कसे आहेत. स्टॉक प्राईस CAGR बघा, प्रॉफिट ग्रोथ बघा, सेल्स ग्रोथ बघा. त्याच्यानंतर इन्फोबिन बघा, इन्फोबिनचेही CAGR बघा. 5 वर्षाचे आपल्याला 41% इथं मिळालेले आहेत. 3 वर्षाचे 44% आहेत. तर ही कंपनी मग विप्रोपेक्षाही चांगली आहे. त्याच्यानंतर पुढं बघूया. पुढं जर पाहिलं तर हॅपीएस्ट माइंड, ही कंपनीचे CAGR बघा, 3 वर्षात 35% दिलेलं आहे CAGR. त्याच्यानंतर पर्सिस्टंट सिस्टम, ही कंपनी बघा, हिचे CAGR बघा, 10 वर्षाची 34%, 5 वर्षाचे 69% आणि 3 वर्षाचे 72%. एवढे चांगले CAGR ही कंपनी द्याली. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला कोणत्याही कंपनीवर प्रेम करायचं नाही आहे. ही कंपनी माझी आणि तिच्यात पैसे गुंतवलेच असं नाही. जी कंपनी मला रिटर्न द्यायला लागली त्या कंपनीमध्ये मी पैसे गुंतवणार. तिनं रिटर्न देणं बंद केलं, उद्या तिला विकायचं आणि दुसरी कंपनी शोधायची. कारण माझा पैसा चुकीच्या ठिकाणी गुंतवून वाट बघत बसण्यात मला त्याच्यामध्ये काही अर्थ वाटत नाही. KPIT टेक बघा, KPIT टेक 3 वर्षाचे 132% रिटर्न या कंपनीनं दिलेले आहेत. टाटा एलेक्सी बघा, टाटा एलेक्सी 10 वर्षाची 44%, 5 वर्षाची 54% रिटर्न इथं कंपनीनं आपल्याला दिलेले इथं दिसत आहेत. बघा CAGR, स्टॉक प्राईस CAGR बघा, 5 वर्षाची 54%, 3 वर्षाची 40%. एवढे चांगले रिटर्न आहे. 25% रिटर्न दिला तर 10 वर्षात 10 पट पैसा होतो. मग ह्या चांगल्या कंपन्या सोडून विप्रोमध्येच गुंतवण्याची आपल्याला म्हणजे असं आवश्यकता का आहे? तीच कंपनी घ्यावी असं का आहे? आणि दुसरी गोष्ट अशी की ही जर कंपनी तुमच्याकडे असेलही तरी आता जर तुम्हाला वाटत असेल की आपण चुकीच्या ठिकाणी पैसा गुंतवला आहे तर आता तुम्ही ही ट्रेन सोडून दुसऱ्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये बसायची वेळ आलेली आहे. हॅपीएस्ट माइंड खाली आहे, इन्फोबिन खाली आहे, अशा सिग्मासॉल खाली आहे. ह्या कंपन्या अजूनही खाली चालू आहेत. तर ह्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवू शकता. कोणताही कॉल किंवा टिप्स नाही, निर्णय तुमचा घ्यायचा आहे. पण मला जे वाटतंय ते मी तुम्हाला सांगत आहे. चला पुढची कंपनी बघूया. ही कंपनी आहे मॅक्झिमस इंटरनॅशनल. 28 रुपये 40 पैशाला आज ही कंपनी 11.59% वाढलेली आपल्याला इथं दिसत आहे. तुम्ही इथं बघू शकता. काय करते ही कंपनी? ही कंपनी ल्युब्रिकंट, ल्यूब बेस ऑइल अँड अदर पेट्रोकेमिकल्स प्रोडक्ट ह्यांचं ट्रेडिंग ही कंपनी करते. तर फक्त 28 रुपये 40 पैसे. तुम्हाला पेनी स्टॉक पाहिजे ना, तर असे पेनी स्टॉक निवडा की ज्याचे फंडामेंटल चांगले आहेत. हिचं मार्केट कॅप फक्त 357 करोड आहे. आपण विप्रो जी पाहिली तर 2 लाखाच्या पुढं तिचं मार्केट कॅप आहे. 357 करोड मार्केट कॅप आहे. पी पाहिला तर 62 आहे. 28 रुपये 40 पैशाला ही आज ट्रेड करून थांबलेली आहे. ROCE व ROE 21 व 24 असे चांगले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. हिचं सेल्स जर पाहिली आपण तर सेल्स हिची बघा 33 करोड, 57 करोड, 30 करोड, 52 करोड, 68 करोड, 99 करोड आणि आता 94 करोड आपल्याला दिसत आहे. ही 30 करोड जी आहे ना, ही आपल्याला कोविडचा डीप आहे तो सोडून द्यावा लागेल. हिचे प्रॉफिट जर पाहिले तर प्रॉफिट 1 करोड 47 लाख, 1 करोड 87 लाख, 2 करोड 71 लाख, 3 करोड 53 लाख, 4 करोड 66 लाख, 7 करोड 29 लाख आणि आता 5 करोड 75 लाख. कोविडचा डीपसुद्धा प्रॉफिटमध्ये आपल्याला दिसला नाही. हिचं सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ आणि स्टॉक प्राईस CAGR हिचे बघा. स्टॉक प्राईस CAGR तुम्ही बघू शकता 5 वर्षाचे 59 आणि 3 वर्षाचे 33%. सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ चांगले असल्यामुळे हिला CAGR पण आपल्याला चांगले मिळालेले दिसत आहेत. हिची प्रमोटर होल्डिंग जरी बघितली, आता एवढी छोटी कंपनी पण प्रमोटर होल्डिंग जर पाहिली तर 62.31 आहे आणि पब्लिक 37.68 आहे. म्हणजे प्रमोटर होल्डिंगसुद्धा हिची चांगली आहे. आणि तुम्ही चार्ट बघू शकता. चार्ट
काय सांगतोय की चार्ट आता हा सांगतोय की आता यू पॅटर्न बनवत आहे, ही यू पॅटर्न बनवत आहे. सध्या ती 28 रुपये 41 पैशावर आज ट्रेड करत असलेली इथं आपल्याला दिसत आहे. तर ही कंपनी ह्याच्यामध्ये अशा कंपनीमध्ये आपण थोडेसे 5-10 हजार रुपये लावले ना, तर ह्या कंपन्या तरी आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकतात. पुढची कंपनी ॲडशॉप ई रिटेल. ही कंपनी सुद्धा 29 रुपये 90 पैसे. मी मागे एकदा ही कंपनी तुम्हाला सांगितली होती. आज 0.64% ची वाढ झालेली आहे. 29 रुपये 90 पैशाला ही कंपनी आज आहे. आणि ही काय करते, हर्बल, आयुर्वेदिक आणि ॲग्रो कमोडिटीज ह्याचं ट्रेडिंग ही कंपनी करत असते. मार्केट कॅप तिचं तरी 350 करोड मार्केट कॅप होतं, हिचं मार्केट कॅप फक्त 84 करोड आपल्याला दिसत आहे. स्टॉकचा पी 5.72, पी खूपच कमी आहे ह्या कंपनीचा. आणि कंपनी ही अंडर व्हॅल्यूड आपल्याला मिळत आहे, तेही दाखवतो मी तुम्हाला. हिचा ROCE व ROE जर पाहिलं तर 38 आणि 26 पाहायला मिळत आहे. फेस व्हॅल्यू 10 आहे. स्टॉक स्प्लिट होऊ शकतो. इथं बघा, हिचा मीडियन जर पी जर पाहिला तर 16.5 आहे आणि आज ही 6च्या पीवर ट्रेड करत आहे. हिचा मीडियन पे इथं तुम्हाला 16. ज्या रेगा दिसायला ही मीडियन पी आहे, त्याच्या खाली आहे. पण EPS हिचा वाढलेला आपल्याला दिसत आहे. म्हणजे ही कंपनी आपल्याला अंडर व्हॅल्यूडमध्ये मिळत आहे, स्वस्तात मिळत आहे. ह्या कंपनीचे सेल्स बघा, सेल्स जर पाहिले त्या कंपनीचे 2 करोड, 5 करोड, 12 करोड, 22 करोड, 37 करोड, 78 करोड, 156, 197, 187. म्हणजे सेल्स हिचे कुठेही कमी झालेले आपल्याला दिसत नाहीत. आणि प्रॉफिट बघितलं तर सुरुवातीला आपल्याला इथं 0 आहे, पण इथं 1 करोड, 1 करोड, 8 करोड, 8 पट झालं, 19 करोड, आता 15 करोड. म्हणजे प्रॉफिटही हिचे चांगले आहेत. आणि स्टॉक प्राईस CAGR जर पाहिला तर ही कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे, म्हणून आपल्याला इथं 3 वर्षाचा मायनस आणि 1 वर्षाचं -24 असं दिसत आहे. पण 5 वर्षाचा 34% आहे. पण हिची जर प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर 5 वर्षाची 142, 3 वर्षाची 151 दिसत आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षा इकडं CAGR आपल्याला जास्त मिळायला पाहिजे, ते मिळाले नाहीत. म्हणजे स्टॉक आपल्याला खाली मिळत आहे. तुम्ही बघू शकता इथं बघा, इथं वर जवळपास तो 130 पर्यंत गेलेला हा शेअर आज तुम्हाला फक्त 30 रुपयाला मिळतोय. इतकं डिस्काउंट आहे. आणि 2022 पासून म्हणजे 2 वर्ष झालं, हा 2022 तुम्ही इथं बघू शकता. 2022ला हा वर गेला होता, तर तिथून हा आपल्याला खाली मिळत आहे. आणि त्याचा सपोर्ट तर अजून त्यानं म्हणजे खाली असं वाटत नाही की हाच सपोर्ट आहे, कारण इथं पण त्यानं आपल्याला इथं सपोर्ट घेतला असं वाटत होतं, पण पुन्हा आता तो खाली आलेला आहे. तर जोपर्यंत त्याचा सपोर्ट फिक्स होत नाही तोपर्यंत त्याच्यात गुंतवणूक ही जास्त आपल्याला करायची नाही. जेव्हा तो वर निघेल तेव्हा आपल्याला तो जर 40च्या वर निघाला तर आपल्याला गुंतवणूक करायला हा चांगला स्टॉक आहे. सध्या आपण थोडेसे घेऊन ठेवू शकतो. चला पुढचा स्टॉक बघूया. नाही, पुढचा स्टॉक नाही, 2 स्टॉक आज पाहणार होतो आपण, ॲडशॉप ई रिटेल आणि मॅक्सिमस इंटरनॅशनल. तर मित्रांनो, हे दोन्ही स्टॉक हे पेनी स्टॉक म्हणून आपण पाहतो. तर ह्याच्यामध्ये जास्त गुंतवणूक करायची नाही, फक्त तुमच्या माहितीसाठी मी आज दिलेले आहेत. कारण पेनी स्टॉकचेही चाहते भरपूर आहेत, त्यामुळं हे चांगले फंडामेंटल वाटले म्हणून हे मी तुम्हाला दाखवलेले आहेत. जास्त गुंतवणूक करायची नाही, तुम्ही ह्याच्यावर अभ्यास करा आणि तुम्ही ठरवा घ्यायचं की नाही आणि कधी घ्यायचं. तर व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.